स्कॉलर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा परीक्षा व इतर शैक्षणिक व्हिडिओ सर्वप्रथम आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. या प्रश्नात काही संख्यांचा एक गट दिलेला असतो. या संख्यामध्ये विशिष्ट बाबतीत साम्य असते. हे साम्य शोधून असेच साम्य दाखवणारी संख्या पर्यायातून आपल्याला निवडायची असते. यामध्ये काय पाहायचे पहा. सम, विषम, मूळ संख्या, वर्ग संख्या, घन संख्या, त्रिकोणी संख्या, अंकांची बेरीज या सर्व गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण दिलेल्या संख्यांचे गट कशा प्रकारचे असू शकतात ते आपण पाहिलेलं आहे. आता काही उदाहरणांच्या सहाय्याने आपण त्याचं दृढीकरण करून घेऊया. उदाहरण पहिलं पहा. या ठिकाणी 3 संख्या दिलेल्या आहेत, 121, 64 आणि 36. आता या 3 संख्यांचा आपल्याला गट तयार करायचा आहे आणि त्या गटाला आपल्याला नाव द्यायचं आहे. तुम्ही जर संख्या बारकाईनं बघितल्या तर काही टप्प्यानं आपल्याला पुढे जायचं आहे. बेरीज करून बघायची आहे. त्यानंतर काय वर्ग संख्या आहेत का, मूळ संख्या, जे आपण आता शिकलोय त्यानुसार. तर या ठिकाणी बघताक्षणी तुम्हाला जाणवेल 121 ही संख्या 11चा वर्ग आहे. 11चा वर्ग 121. 64 ही संख्या 8चा वर्ग आहे. 8 8 64. 36 ही संख्या 6चा वर्ग आहे. मग या ज्या संख्या आहेत या संख्याच्या गटाला आपण नाव देऊ शकतो आणि आपल्याला तेच करायचे. अगोदर गटाला नाव द्यायचं आहे. तर हा गट आहे वर्ग संख्यांचा गट. वर्ग संख्यांचा गट. मग आता आपल्याला पर्यायातली शोधताना वर्ग संख्या शोधायची आहे. या ठिकाणी पहा, ही तिसरा जे पर्याय आहे 169 ही वर्ग संख्या आहे आणि ही वर्ग संख्या आहे कोणाची? 13ची. 13चा वर्ग 169. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तुम्हाला आणखीन वर्ग संख्या पाठ करायच्या असतील तर आपण त्यासाठी स्वतंत्र असा व्हिडिओ तयार केला आहे. त्यामध्ये 1 ते 30 या संख्यांचे वर्ग त्या ठिकाणी दिलेले आहेत. तो व्हिडिओ तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. आता आपण पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. या ठिकाणी पहा, 87, 27, 67. आता ह्या संख्या 2 अंकी आहेत. 2 अंकी संख्या आणि लगेच बघितल्या तुम्हाला लक्षात येईल की यांच्या एकक स्थानी 7 हा अंक आहे. तर काय करायचं, ज्यावेळेस आपण गट करतो ना मुलांनो, त्यावेळेस सोप्याकडून कठीण किंवा अवघड असा विचार तुम्ही करत जायचा आहे. हे सूत्र नेहमी लक्षात ठेवा. सोप्याकडून अवघड असा विचार करत जायचा आहे. सुरुवातीलाच तुम्ही जर या ठिकाणी अवघड डोकं लावत बसलात तर तुमचा खूप गोंधळ होईल. त्यामुळे अगदी सम संख्या, विषम संख्या, मूळ संख्या, वर्ग संख्या, घन संख्या असा किंवा एकक स्थानी समान अंक, दशक स्थानी समान अंक असा विचार करत करत स्टेप बाय स्टेप जायचं आहे. आता या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर एकक स्थानी 7 हा अंक असणाऱ्या संख्यांचा हा गट आहे आणि हे उदाहरण अतिशय सोपं आहे. तर या ठिकाणी ही संख्या आहे की ज्या संख्येमध्ये एकक स्थानी 7 आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. लगेच जाऊया आपण पुढच्या उदाहरणाकडे. यस, संख्या वाचतो मी. 125, 1000, 64. आता या संख्या जर बघितल्या तर एक 3 अंकी आहे, एक 4 अंकी, एक 2 अंकी. म्हणजे यामध्ये नक्कीच अशा खूप मोठ्या किंवा खूप लहान यामध्ये अंकांची बेरीज तर करून पहा किंवा त्या घन संख्या असू शकतात. आता अगोदर आपण बेरीज करूया. 2 आणि 1 3 आणि 5 8. इथं एकच बेरीज होईल. इथं 10. 8 1 10. म्हणजे बेरजेमध्ये आपल्याला काय असं विशिष्ट असा क्रम किंवा एक संबंध सापडत नाही. त्यामुळं घन संख्या, आता वर्ग संख्या बघायला तर 125 ही वर्ग संख्या नाही, हे लक्षात घ्या. तर या घन संख्या आहेत. 125 कोणाचा घन आहे तर तो आहे 5चा घन. घन म्हटलं की डोक्यावरती 3 लिहायचं, म्हणजेच 5 याचा गुणाकार हे अशा प्रकारे 5चा गुणाकार 3 वेळा, त्यावेळेस ते
125 तयार होतं. 1000 हा 10चा घन आहे. 10चा घन बरोबर 1000. या ठिकाणी 64, बऱ्याच वेळेस मुलांचा गोंधळ होतो. 64 ही घनसंख्या धरायची का वर्गसंख्या धरायची? कारण 64 हा 4चा घन आहे. 4चा घन 64 आहे आणि 8चा वर्ग सुद्धा 64 आहे. तर काय करायचं मुलांनो, त्या उदाहरणानुसार आपण विचार करायचा आहे. आता या उदाहरणामध्ये या दोन घनसंख्या आहेत म्हणून आपल्याला ही घनसंख्याच धरावी लागेल. तुम्ही इथं असा विचार करायचा नाही की ही वर्गसंख्या आहे आणि मग या दोन घनसंख्या, मग गट कसा तयार होणार, असं नाही. 64ला तुम्ही थोडं फ्लेक्झिबल ठेवायचं आहे. दोन्ही दृष्टीने तुम्ही विचार करायचा आहे. तर या ठिकाणी 64 ही 4चा घन 64. तर या ज्या संख्या आहेत या संख्या घनसंख्यांचा गट आहे. या ठिकाणी घनसंख्यांचा गट, घनसंख्यांचा गट. आता खालची कोणती घनसंख्या आहे पहा. 36 ही 4चा वर्ग, 6चा वर्ग आहे. 6चा वर्ग 36. या ठिकाणी 27 ही संख्या 3चा घन आहे. इथं 27 हा डबल झाला. या ठिकाणी आपण दुसरा पर्याय घेऊया. या ठिकाणी 28 धरूया. आणि या ठिकाणी 16 हा 4चा वर्ग आहे. मग पहा ही वर्गसंख्या आहे, ही कोणती संख्या नाही, ही वर्गसंख्या. आपल्याला पाहिजे घनसंख्या, ही 27 आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे आहे. पुढे जाऊया आपण. यस, उदाहरण क्रमांक 4 आहे आणि या ठिकाणच्या ज्या संख्या आहेत ह्या अंश आणि छेद स्वरूपात आहेत. ज्यावेळेस अंश आणि छेद स्वरूपात तुम्हाला असे संख्या दिलेल्या असतात, अपूर्णांक असतात, त्यावेळेस एकतर काय करा, अंश आणि छेदांची बेरीज करा, त्यांचा काय संबंध असेल, किंवा ते सममूल्य अपूर्णांक आहेत का ते पहा, किंवा अंशाची काही पट करून खाली छेदस्थानी मांडली आहे का ते पहा. जसं की 3 दुने 6 या ठिकाणी दुप्पट आहे अशा प्रकारे, किंवा छेदाची काही पट करून अंश तयार केला आहे का ते सुद्धा पहा. असं तुम्ही वेगवेगळं त्या ठिकाणी विचार आपल्याला करायचा आहे. आता या ठिकाणी आपण पाहूया अंशाची पट 3 दुने 6, पण इकडं 4ची दुप्पट 8 नाही. बघा या ठिकाणी आपण बेरीज करूया. अंश आणि छेदाची बेरीज 8 आणि 1 9. 1 अंश छेद 8 आहे. यांच्या अंश आणि छेदांची बेरीज आपण करू. 1 आणि 8 9 झालेली आहे. दुसरा अपूर्णांक आहे 3 अंश छेद 6. यांच्या अंश आणि छेदांची बेरीज करू. हो येस, ती सुद्धा 9 झालेली आहे. पुढचा आहे तिसरा अपूर्णांक 4/5. यांच्या अंश आणि छेदांची बेरीज करू. ती झाली पहा 9. मग आता आपला गट कसा तयार झाला. अंश आणि छेदांची बेरीज 9 येते असा गट आहे. मग आता आपण अंश आणि छेदांच्या बेरजा करून या ठिकाणी मांडूया. 2 आणि 8 10, 7 आणि 3 10, 9 आणि 1 10, 7 आणि 2 9. पहा आपलं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. लगेच जाऊया आपण पुढच्या उदाहरणाकडे. आता या ठिकाणी पहा संख्या 4 अंकी संख्या आहेत. ज्या वेळेस अशा 4 अंकी संख्या येतात त्यावेळेस काय करायचं आहे, सुरुवातीला अंकांची बेरीज करून घ्या. त्यानंतर पहिल्या आणि दुसऱ्या अंकांची बेरीज पुढे मांडली का पहा. पहिल्या आणि शेवटच्या अंकांची बेरीज मध्ये मांडली का पहा. पहिल्या 2 अंकांचा गुणाकार पुढे आहे का पहा, किंवा पहिल्या आणि शेवटच्या अंकाचा गुणाकार मध्ये मांडलाय का पहा. तेच अंक आहेत का पहा, अधूनमधून मांडलेत का. असा तुम्हाला या ठिकाणी बराच विचार करायचा आहे. आता आपण इथं पहा सगळ्यात सोपा उदाहरण आपण बेरीज करून पाहूया. 5 आणि 3 8 आणि 6 14, 3 आणि 1 4 आणि 2 6 आणि 4 10. बेरीज आपण यासाठी करतो एकतर बेरीज समान येईल, किंवा ती 3 न भाग जाणाऱ्या संख्या असतील, किंवा 9 न भाग जाणाऱ्या संख्या असतील. या 3 शक्यता फक्त आपल्याला बेरीज करून पडताळून पाहायच्या आहेत. 2 आणि 1 3, 3 आणि 6 9, 9 आणि 8 17. आता एकतर बेरीज समान आली नाही. त्यानंतर या तिन्ही संख्येला 3 ने भाग जाईल बेरजेला, तसंही नाही. 14 10 17 याला 9 ने भाग जाईल, असंही नाही. म्हणजे बेरीज करून याचं उत्तर निघत नाही. नो प्रॉब्लेम. आता आपण काय करूया, काय बेरीज करून पुढे मांडले का. 5 आणि 3 8, किंवा 5 आणि 6 हे अशा प्रकारे पाहायचं आहे. 5 आणि 6 11 इथं मध्ये मांडलंय का नाही. 1 मिनिट, हां ओके. 5 6 30. पहा या ठिकाणी कशी संख्या झाली पहा. 5 गुणिले 6
म्हणजे पहिला आणि शेवटचा अंक यांचा गुणाकार मध्ये मांडलेला आहे, जो 30 आला होता. येस, या ठिकाणी पहिला अंक आहे 3, शेवटचा अंक आहे 4, या दोन अंकांचा गुणाकार होतो 12 की जो मध्ये मांडलेला आहे. तिसरी संख्या पहा, पहिला अंक 2, शेवटचा अंक 8 आहे, या दोघांचा गुणाकार 2 16 तो मध्ये मांडलेला आहे. परीक्षेमध्ये तुम्ही असं गुणाकार करत बसायचं नाही. या ठिकाणी मी तुम्हाला समजावं यासाठी या क्रिया करून दाखवत आहे. परीक्षेमध्ये तुम्ही डायरेक्ट 8 7 56 आहे का, 9 8 72 आहे का असं बघायचं, तुमचा वेळ वाचणार आहे. तर पहा इथं बघूया आपण, 8 7 56, इथं 48 आहे, 9 8 72, तो 63 मांडलेला आहे, 6 7 42. येस, ओके. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. येस, उदाहरण क्रमांक 6, 416, 981, 636 यांची बेरीज करूया आपण सर्वप्रथम. 4 आणि 1 5 आणि 6, 5 आणि 6 11, 9 आणि 8 17 आणि 1 18, 6 आणि 3 9, 9 आणि 6 15. येस, मी मगाशी सांगितलं की बेरीज करून आपण काय करतो, एक तर समान बेरीज आहे का, किंवा 3च्या पटीमध्ये ही बेरीज आहे का, किंवा 9च्या पटीमध्ये आहे का. आता 3च्या पटीमध्ये तर ह्या दोन संख्यांची बेरीज आहे, पण ही नाही, म्हणजे या तिन्ही संख्येला 3 ने निशेष भाग जात नाही. चालेल, ओके. बेरीज करून याचं उत्तर येत नाही. आता याचं निरीक्षण करूया आपण. पहिल्या दोन संख्येचं काय केलंय काय, किंवा शेवटच्या दोन असं बघूया. येस, या ठिकाणी 16 ही संख्या दिसते पहा इथं, आणि इकडं 4 आहे, म्हणजे 4चा वर्ग 16. येस, बघा किती छान त्यांनी या ठिकाणी आकृतिबंध आपल्याला तयार करून दिलेला आहे. 416 म्हणजेच या पहिला जो अंक आहे त्या पहिल्या अंकाचा वर्ग करून पुढे मांडलेला आहे. इथं पहा 981, या ठिकाणी मी मांडतो खाली 981, म्हणजे पहिला अंक आहे 9 आणि त्या 9चा वर्ग इथं पुढे मांडलेला आहे. खूप छान संख्या आहे. 636 या पहिल्या अंकाचा वर्ग केलेला आहे आणि तो पुढे मांडलेला आहे. मग तसं आता आपल्याला पाहायचं आहे. पहिला अंक या ठिकाणी 7, 7चा वर्ग 49, म्हणजे ही संख्या अशी पाहिजे होती 749, नाही या ठिकाणी. पहिला अंक आहे 2, 2चा वर्ग 4. येस, या ठिकाणी याचं उत्तर आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. लगेच पुढचं उदाहरण आपण पाहूया. परत या ठिकाणी 4 अंकी संख्या आलेल्या आहेत. आता 4 अंकी संख्या आली की आपलं ठरलेलं आहे सुरुवातीला आपण बेरीज करून घ्यायची आणि मग त्यानुसार पुढं दुसरा विचार करूया. 9 आणि 5 14, 14 आणि 3 17, 17 आणि 7 7 आणि 7 14, म्हणजे 24 बेरीज आलेली आहे. ओके, इथं पहा 3 आणि 9 12, 12 आणि 7 19, 19 आणि 5 24. येस, दोघांच्या बेरजा तर समान आहेत, मला वाटतं त्यांची बेरीज समान आहे. तिन्ही संख्यांची आपण करूनच बघूया. 7 आणि 3 10, 10 आणि 5 15, 15 आणि 9 24. येस, या ठिकाणी पहा ज्यावेळेस आपण बेरीज केली की लगेच आपल्या लक्षात आले की या तिन्ही संख्येतील अंकांच्या बेरजा ज्या आहेत ती 24 24 येते. आता आणखीन तुमच्या अधिक माहितीसाठी सांगून ठेवतो, ज्यावेळेस बेरीज समान येते त्यावेळेस हे जे संख्या दिलेल्या आहेत यातले अंक एकतर समान असतील किंवा वेगवेगळे देखील असू शकतात. आता इथं पहा 9 5 3 7, 9 5 3 7, म्हणजे 9 5 3 7, म्हणजे या चारही ज्या 3 ज्या संख्या आहेत या 3 संख्येमध्ये हे 4 जे अंक आहेत ना त्या अंकांची अदलाबदल करून या ठिकाणी मांडलेली आहे आणि म्हणून यांची बेरीज कशी आहे, बेरीज सुद्धा ही समान आलेली आहे. तर पर्यायामध्ये आपण हे अंक जे आहेत 3 5 7 9 हे अंक असणारी संख्या पाहूया. या ठिकाणी पहा 3 5 3 5 7 9. येस, या ठिकाणी आहेत आणि यांची बेरीज येणार आहे 24, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचं उदाहरण पहा. प्रश्न 8 67 61 69. आता या 2 अंकी संख्या आहेत आणि विशेष म्हणजे या एकाच स्तंभामध्ये आहेत, जी 61 पासून 70 पर्यंत जो उभा स्तंभ असतो, ज्यावेळेस आपण उजळणी लिहितो 1 ते 100 त्यावेळेस 61 ते 70 हा उभा स्तंभ आहे आणि या एका स्तंभातील या 3 संख्या आहेत, पण या 3 संख्या असताना या विषम संख्या आहेत, म्हणून आता त्या स्तंभामध्ये असणारी आणि विषम असणारी संख्या आपल्याला पर्यायामध्ये शोधायची आहे.
या ठिकाणी पहा 65 म्हणजे ही 6 म्हणजे त्या 61च्या स्तंभामध्ये आहे आणि एकक स्थानी 5 आहे म्हणजे ती विषम संख्या आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. उदाहरण क्रमांक 9 पहा. या ठिकाणी 2 अंकी संख्या आहेत 11, 61, 31. हे उदाहरण खूप सोपं आहे कारण यांच्या एकक स्थानी 1 आहे. पहा या ठिकाणी 1. तर पर्यायामध्ये आपण पाहूया. मग या ठिकाणी चारही पर्यायामध्ये एकक स्थानी 1 आहे म्हणजे त्याने आणखीन काहीतरी वेगळा असा निकष या ठिकाणी वापरलाय. आता 11, 61, 31 बरोबर आहे म्हणजे या मूळ संख्या आहेत. कसल्या मूळ संख्या आहेत पहा. तर एकक स्थानी 1 हा अंक असणाऱ्या एकक स्थानी 1 हा अंक असणाऱ्या मूळ संख्या 1 हा अंक असणाऱ्या मूळ संख्या म्हणजे असं आपण स्टेप बाय स्टेप विचार करत जायचं आहे. आपल्याला लगेच उत्तर सापडतं. मग अशा मूळ संख्या आहेत. आता 21 ही संयुक्त संख्या आहे, 51 ही संयुक्त आहे, 8 आणि 1 9 ही संयुक्त संख्या आहे आणि 41 ही मूळ संख्या आहे आणि जिच्या एकक स्थानी 1 आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढे जाऊया आपण. आता हे शेवटचं उदाहरण आहे. एक अपूर्णांकाचं उदाहरण आपण घेतलेलं आहे. या ठिकाणी 10^50, 3^15. या ठिकाणी तुम्हाला बघताक्षणी लक्षात येईल की अंश आणि छेद यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा संबंध आहे. जसं की या ठिकाणी मी लिहितो पहा 10^50, 3^15 आणि 5^25. ओके. याला जर आपण संक्षिप्त रूप दिलं म्हणजे अतिसंक्षिप्त रूप जर दिलं तर 10 1 10, 10 5 50, 3 1 3, 3 5 15, 5 1 5, 5 5 25. म्हणजे प्रत्येक अपूर्णांकाची किंमत ही 1/5 अशी येते. म्हणजेच हे तीनही अपूर्णांक सममूल्य अपूर्णांक आहेत. सममूल्य अपूर्णांक म्हणजे या तिन्ही अपूर्णांकाच्या किमती ज्या काय आहेत त्या समान आहेत. मग आता आपल्याला असा या ठिकाणचा अपूर्णांक शोधायचा आहे की ज्याचं अतिसंक्षिप्त रूप हे 1/5 येईल. आता या ठिकाणी पहा इथं 7 ही मूळ संख्या आहे यामुळे याला अतिसंक्षिप्त रूप बसत नाही. या ठिकाणी पहा 18 1 18, 18 2 36, 18 3 54, 18 4 72, 18 5 90. पहा याची किंमत 1/5 आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. पुढे तुमच्यासाठी स्वाध्याय दिलेला आहे तो सुद्धा स्वाध्याय तुम्ही सोडवायचा आहे आणि त्याची उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहेत.